नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलती, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही, त्यांचं प्रेम पोचट होईल राहतं. ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सत शिकलं त्याला आहे ना, नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या चहा, आपण कोणाला सांगायचं, पोराला. पण ती ऐकतच असती, पप्या त्याला म्हणा बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस, वाढायला आली ना ती वाढीत राहणार, आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मला. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ती बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला, वव्या गेले 23ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखडेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या आहेत. पहा मला, रागाला आकळा, आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पडा सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाजारायची पाळी आली, त्याला नाही. राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून. पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसंच नाही. चलो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आली. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणाल, येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ, नवीन पोरं, तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडंच आहे का. पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब आला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्याव या, तू या नादीच लागत. बाई वाड्याव या, नाही तर सुरू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय, काय करतात, सगळं काम कोण करतात, पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू. पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही,
तुम्ही पाहता एवढं मोठं तुमचा सप्ताह आहे, एवढं मोठं हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे लोकांना? पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घ्या ते 250 रुपये पंगत वाढायची. हा आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं, पण आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा वोकांडी आमच्या का आपण कोण महाराज जे सत्य आहे ते अहो महाराज साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? हा 6-6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. हा इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय मत आहे तुमचं? काही 10-10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पार्ट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना की नाही, तो का बाबा आहे का, म्हणजे मिटलं पाणी. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील, नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही नाही मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणला, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो? आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव, आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादीला घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेलो माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातील, तू काय पप्प्याची? साधं उत्तर द्या महिला मंडळ, साधं पटकन उत्तर द्या महिला मंडळ, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं? बामट्याची दुनिया सगळी काय असं काय? हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे? भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पूर्ण उत्तर द्या. पूर्ण. तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली, पसंती झाली, आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत, जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना भज कोणच्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या?
पोरानं कोणच्या पडलं रे? पोराच्या. करेक्ट. आणि मग का आला लबाड्या करायच्या आणि वरून त्याला राखी बांधी तीन त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले आणि पैसा जास्त झाला तर लग्नामधले मामा बदलवलेत पायानी. हो, पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलदीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामाचं. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखं आहे. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच बाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा, तुम्हाला वाटतं मग रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडी जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे. पाजू नको हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नको कोणाच्या. जन हे सुखाचे. बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ. भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असेल, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्म्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-7 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली. गुरुवार केले असते ना 4, संपले का? बावळ्याचा बाजार आई येण्याचा बाजार झालाय. पण झालेलं गुरुवार करायला तुम्हाला 4 दिवस झाले. सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तर कुशिड झाले. तू इकडं उद्यपणा घाली तिला. ऐ पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? अरे विषयाचा गोड पारमार्थ. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीरात पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. हाताला झटी कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का महिना म्हणलं? 2019 एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचंच बंद झालं. एकच वाक्य ऐकायचं. महाराज 2019 एकच वाक्य ऐकायचं. एकच वाक्य महिलांनी. वाक्य ऐकाल? एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथेवाची तन पारायण करता? त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरींना 3 वाक्य सांगतो, ऐकाल? पुरी तर बोलायचंच बंद झालं. एक, पुरीनो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही. उशिरा करा. शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला येडपाट पोरका नवरा मिळाला ना तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. फायटिंग मुलीला तब्येत पाहिजे. फायटिंग पाहिजे. बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे. शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, 2-3. तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळट, आम्ही एका वर्गात होतो नाही. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो,
ए पूर्वी लोक कॅन्सर न मारायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एडच सुद्धा जवळजवळ गेलाय, आता ग्लोबलही गेलंय. आता 3च रोग आहेत सगळ्यांना माया सकट. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा राखेल रे चहा. एक शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. आता ऐका एकाचं लक्षण. शुगर का वाढते? अनियमित झोप. 2 सतत 90 पिणाराची शुगर वाढते, दारू पिणाराची. का 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 नीट ऐका, कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, मोसंबी घ्या, नारंगी घ्या, कोणताही ब्रँड घ्या. मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारुड्याची शुगर जर पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढती? माळकऱ्याची का वाढते? त्याला 2 कारण आहेत. एक, बाजरीची भाकर सतत खाणाराची शुगर वाढते. तुमच्याकडे नाही ती, पण बाजरी मुळात गोड आहे आणि भाताने शुगर वाढते. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, भातानं जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भातच खात्या, त्यांची शुगर का वाढत नाही? तर आता कमी झाली महाराज. पूर्वी कोकणात नाचणी पिकायची, नागली, आणि नागली म्हणजे नाचणी, हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध येते. तिचा कलरच मुळात लाल आहे, तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग कोकणातल्या माणसाने 290 मारल्या आणि चतकोर नागलीची भाकर खाली, बॅलन्स राहायचा. आता तांदळाच्या भाकरी आता करायला लागले लोक, नाही तर पूर्वी. आणि नाचणी हे अतिशय नाचणी हे अतिशय आयुर्वेदिक आणि उत्तम खाद्य आहे. काय म्हणते तुमचं? नाचणीच्या भाकरी सुद्धा येणार नाही यांना. या चपातीला पोळी म्हणतात, पोळीला काय पोळा म्हणते का? मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग भोपळ्याला काय दोडका म्हणती का? पहिलं कारण शुगरचं. दुसरं कारण बीपी. बीपी का वाढतो माहिती का? जळकाट माणसाला बीपी वाढतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन व्हा पाहिली, बीपी जर वाढायचा नसेल तर महिला पुरुषांना भजनांना टाळकऱ्यांना सांगून देतो, मागचं उकरून काढू नका, बीपी वाढणार नाही, सोडून द्या मागचं. आता हे लहान आले पोर आहेत, यांना आपण गरीब होतो हे पटंगा. आता हे तुम्ही सगळे लोक श्रीमंत कधी झाले? हायवेच्या कडेचे 15 वर्षापूर्वी. नाही तर 15 वर्षाच्या अगोदर तुम्ही सगळे खेकडच धरीत होती. हे तुमचं सोनं दागिने हे सगळं कवा आलंय? आता हे 15-20 वर्ष. नाही तर 15 वर्षापूर्वी आपली आई भाताची लागवड करीत होती, आपला बाप म्हैसवळीत होता, आपला बाप आपलं आई इरलं घ्यायची, भाताची लागवड करायची. तर इरल्यातलं पाणी डोक्यात जात होतं आणि गाळामध्ये तिचे पाय सडत होते. आपला बाप 12 म्हशी वळीत होता आणि म्हशीच्या दुधावर उपजीविका करीत होता. आपल्या घरात दिवा होता, आपल्या घरात चूल होती आणि रात्रभर माणसं झोपायची तर टोकरीमध्ये विस्तव घ्यायची. पाष्टाचं घर राहायचं, गरीब कौलाचं घर राहायचं. थंडी जास्त राहायची, पाऊस लय राहायचा तर टोकरीमध्ये विस्तव घेऊन साईडनं लोक झोपत होती. म्हशी गार थायच्या तर लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये टोकरीमध्ये विस्तव ठेवायचे. आपली आई 3-3 महिने पावसासाठी लागण म्हणून सरपण गोळा करीत होती. आता या शिंगराला ते पटंगा. आता यांना जर सांगितलं आपली आई लाकडं गोळा करत होती, मान्य घ्या. हे आपल्याला काय म्हणतं माहिती का? तुम्ही दरिद्री होते पप्पा. म्हणजे आपण दरिद्री होतो, आम्ही नशिबानं खातोय. आता काय करतो?
आपल्याला होतं का काही लहानपणी? आता मी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा तुम्ही बसेल. काय होतं का आपल्याला? आता मी गरीबाचाच आहे, तुम्ही गरीबाचा आहे. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती शाळेत, तिला साठा नाही, नुसतं खापार, आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? बोर, कवठ, चिचा, आणि कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत अंडरपॅन्ट नाही महाराज. आणि तेव्हा 12 माही वड्याला पाणी राहायचं महाराज, 12 माही. आणि आपण सगळे दिवाळीच्या सुट्टीत आणि वड्याच्या सुट्टीत आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळे सड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्या, बाहेर यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, शिंगाट पळायची मंडळी. आता यांना पटंगा नाही, मग यांना सांगायचंच नाही, बीपी वाढणार नाही. बीपी त्याच्यामुळे वाढतो. 3रं वाक्य, अटॅक काय येतो? अटॅक काय येतो? मला विषय सोडून द्यायचा सगळा. आपल्या मनात जे दुःख आहे ना, ते कुणा तरी पुढे बोलून दाखवायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, पोरग धोका देत नाही, पोरग सहसा धोका देत नाही, पण समजा दिला तर ते तुमच्या मैत्रिणीला सांगून टाकायचं. ते दाबून ठेवायचं नाही, त्याचा स्फोट होतो. पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीने चांगला झटका दिला, मित्राजवळ सांगून टाकायचं होतं, बोलत जा. आणि आता लोक बोलत नसल्यामुळं अटॅक आहे. या मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, फार तमाशा झाला त्या घरांचा. कोणीच कोणाशी बोलानं, एवढ्याची याडपट, कानात वायरी घालत्यात. आता तर इतक्या नळ्या आणल्यात कुठून, इथंही घालतोय, इथंही नळ्या घालतोय. आणि बावळ्याचा बाजार झाला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. काय मोबाईल मुळे पोरं माणसं बोलत नाही. 10वीच्या पोरीला जर म्हणा, बाई कपड्याला घड्या घाल, स्टडी. बाई भांडे घासू लाग, स्टडी. बाई पप्पांचा तेवढा चष्मा आण ग, होमवर्क. मग त्या पोरीला सेपरेट खोली अभ्यासाला, सेपरेट मोबाईल. पाया पडून सांगतो तुम्हाला, 10वी पर्यंतच्या पोराला आणि पोरीला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पिढी जागेवर राहील. नाही तर अजून 15 वर्षाने येडे लोक होतील मोबाईल वापरून, आणि निम्मे अर्धे झालेत. आता जवळजवळ सर्वे केला तर 15,000 येडे आहेत आता सध्या मोबाईल वापरून. दगड लावतील कानाला ते. मुलीला मोबाईल नको, 10वी पर्यंत नको आहे. आणि त्या पुढे पोरीने बापांच्या इज्जती घालून टाकल्या. बोलायचंच नाही, सेपरेट खोली पोरीला. आणि मग आईनं म्हणायचं, मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. अगे एक दिवस खोलीच राहिली, गुड्डी गेली स्टडी. या मोबाईल मुळे माणसं बोलत नाही एकमेकाशी. फार बोलणं बंद झालंय मला. नुसतं एक पोरगी कॉलेजला गेली आणि एसटीतून उतरलीच नाही, परत कॉलेजला आली. कपडे नीट घालणे. आता त्या पोराने तो भांग आणलाय कुठून, एक डेंजर वावर नांगरलाय, दंड ठोलाय वन साइड. त्या बगलात गुचिडे झाल्या, तुला का साईड लागत. त्या पोरीने तर इतका डेंजर भांग आणलाय, पॉप गेलाय. आता पॉप गेला. पोरीनं पॉप भांग कसा होता, इथं मध्ये खड्डा, पुढं झटका, इकडं झटका, मध्ये डोंगळा. दुसरं आपले दिवस बोगस गेले महाराज. दुसरं एक भांगे पूर्ण देवयानी. तो देवयानी भांग कसा आहे माहिती का? देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू आहे ना, ही पुढून मुडपून घ्यायची, मुडपून, आणि एक बाजू माग दाबायची, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही. याला म्हणायचं देवयानी. आणि आता ह्या वर्षी नवीन भांग आला एक, चला हवा येऊ द्या. पाहिलं ना त्या चला हवा येऊ द्या मध्ये ते पोरींचा भांगे पा, एकच बाजू बांधायची,
ही बाजू मोकळी ठेवायची, बांधायची नाही. हो एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पुरी असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. हा बोलत जा तरच अटॅक येणार नाही. बोलत जा बोलत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी 6 महिने सर्टिफिकेट देतो, तो त्याला अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेला होता, एकटा फ्रेश मोकळा होतो, मोकळा. तुमच्या ध्यानात तर राहिलं का 11 वाजले? नाही, मोकळा होतो माणूस. मग हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. आणि या मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. एक तर लगवेलं गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही? आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, यांना निद्रानाश आहे. झोप नाही यांना, झोपत नाही. ते निद्रानाश नावाचा रोग झाला यांना, झोपत नाही. जसं भजने जर चहा पिऊन गेले तर घरी गेलं झोपेत नाही. भजन संपल्या चहा नकोय. त्याचा परिणाम 1 तासभर झोप लेट होती. आता आम्ही समजा तुम्ही प्रवास करणारी माणसं, आपण जर कीर्तन संपल्यावर चहा घेतला ना, अर्धा तास बॉम्बाला तो घालवायचा नाही. आणि या पोरांना निद्रानाश व्हायले, झोपत नाहीत. हे उशीवर डोकट होत्या. मग ते अश्लील चित्र, अर्धाली वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपात येते. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडलो, गोदडीच फाडली एकानं. त्याचा बाप उठला म्हणला काल खाट मोडली, आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि चांगल्याला त्रास होतो. आता हे कॅमेरेवाले, आता याने 2 तास कीर्तन घेतलं, बरोबर ना? आता हे युट्यूबला टाकताना 2 तास नाही टाकणार. आपलं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपलंच ठोकणार, अशी नमुने. पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार. असे युट्यूबला कीर्तन दाखवू नये ह्या मताचा मी नाही. त्याच्यामुळे आमचं मार्केट कमी होतं असं नाही. मग पुरे 2 तास दाखवा ना, हे दाखवणार नाही. आता हे फक्त आज एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढं. आणि ते यांना एवढंही समजत नाही का आपण आपल्याच माणसांची आणि आपल्याच संप्रदायाची किंमत कमी करतोय, हे यांना कळत नाही. आपल्या धर्माबद्दल कोणी क्लिप टाकली ती डिलीट करावी. आणि तरुण पोरांना आणि पोरींना सांगून ठेवतो, पोरीनो आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल किंवा आपल्या एखाद्या माणसाबद्दल कुणी चुकीची क्लिप टाकली तर ती डिलीट करीत जा, फॉरवर्ड करू नका. असं नाही का? समजा एखाद्या नालायकानं क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही. आपण तुकाराम महाराजांना मानणारी माणसं आहेत. तुकाराम महाराज आपल्या बापा समान आहे, बापच आहेत, मान्य आहे ना? मग आपण ती क्लिप डिलीट केली पाहिजे. आणि आपल्या पोरांचे 2-2 हजाराचे ग्रुप आहे आणि आपलीच माणसं आपल्या धर्माचे पुढे करतात. काय मत आहे तुमचं? एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहिलं, एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, एखाद्याने आपल्या एखाद्या महाराजांबद्दल लिहिलं चांगलं. आता आपली श्रद्धा आहे, आपले तुमची हे महाराज मंडळीवर श्रद्धा आहे, यांच्याबद्दल लिहिलेलं आपण लगेच डिलीट. चूक कशी ते बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईचं? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली, तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे, उगाच भंगरी.
वन साईड भांग बागलात गोचिड्या अंडरपॅन्टला ओवा वन साईड भांग पाडी तर बागलात गोचिड्या त्याला विचारलं बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे अरे गोचिड्याचा वास येतो ते अंगाचा तुला स्मार्ट पीस देऊन काय त्याचं वाटोळ करतो प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे इथं आपण होतो मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे कुत्रीचं पिलू सुखी आहे त्याचं कारण काय याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहेत आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं तू पागल बिगल ज्यांनी ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत हा किंवा नाही का लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते ती माझाटेलपणा चालत नाही 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 लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला बायको पळू दे रामाची पळू जाऊ दे काही फरक पडला नाही त्याने आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय रावणाने सीता पळू दे तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायचा रोज जगातला पहिला मातृभक्त रावण जगातला पहिला शिवभक्त रावण आणि लंका सोन्याचे असून भजन करीत होता आणि 4थी गोष्ट जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण ते दिलं सोडून दाढी वाढून आला येऊ दे जाऊ दे काय तुला तकलीफ नाही झाली उरफट्यापो तेव्हा सुद्धा माहिती नाही काही लोक म्हणते वाल्यानं 17 जण बामणं मारली एवढी बामणं आणली कुठून होती इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे त्याला एवढे 17 जण बामणं कुठं सापडली बरं सापडली तर सापडली बामणं डोंगराला गेली ती का आला त्यांना गावातलंच खपानं काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक अरे वाल्यानं 17 जण मारली नाही टाळकरी मंडळी वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता त्याला नारद स्वतः भेटायला गेलता एवढा नशिबान माणूस होता चंद्रामृत सुका शेवेल असता जाता रवी धरवेल पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला का त्याला फक्त संगत वाईट होते नाही तर साधूच होता तो आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली मारू दे हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल कोणाचं वाक्य जनकाचं आता लय भारी काय का बरं जनकाचं वाक्य पूर्वी कुणालाही नाही द्यायची पूर्वी असा नियम होता महिला मंडळ मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पुरीनं नांदायचा असा नियम होता आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं त्याला गुड्डी गेली का आपली मग गुड्डीची आई म्हणली अहो गुड्डी नाही तशी दिसती ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती आता आंदोलन दळीत आहे आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज जनकानं सांगितलं मी पोरगी देईल पण अशा भंगाराला देणार नाही ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं सीताने यायची अक्कल बंद झाली लोकांची पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे ते आले पाहाला धनुष्य पाहिले होते म्हणजे सीता नको जगणारच नाही आपण ते सीता उचलून काय करणार म्हणजे हाय ती रांडकी व्हायची ती चालली निघून त्याला विचारलं का चाललंय पाहायला आलतो म्हणले सीता बिता नको आम्हाला काय करत आम्हाला सीतेचं आम्हाला काय करत मग काय झालं या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं कोणला रावणाला पण आलाच का का ऐका रावण हा अहंकार आहे न बोलवता येतोच आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे दुःख येणारच दुःख रावण आला का रे जनका एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे का नाही अहंकार
जनक हुशार होता. जनकर सांगितलं असं एक घाला, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा बैरोबा बिरोबा हे नंगाट देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही, फक्त कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुळे दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ, हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना, 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मारू दे, उलत होते तिकडे. महाराज कीर्तन संपले का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. महिला मंडळ 1, पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतं याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवायचा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटेल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता ही 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळे मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2, 3, वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे.
तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला, कधी नाही म्हणला का धुणं. तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो, शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही, तो वाढवायचा कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं इकून टाकली, ती त्याला सांभाळता आली नाही, तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली, आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो तीन. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो तीन. एक, अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यान जागेवर आणली. आता हे कार्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचं बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिव्या दिला. आता एका कोंबडी पोत त्या आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट, घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहाला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे उभे असतात बामठेवानी. पहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते, 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. का तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. JCBनं काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गवंडी पा इटा रचून चहा भाजी देई. हे श्रीमंत माणसांचं लय दरिद्री जग नाही यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ते हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पार सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लई भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लई वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का? शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का? नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढलेलाच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मूतबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं?
आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2-4 गोष्टी सांगणार आहे, पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची गरज आहे. दंगली करायचे दिवस राहिले नाही आता, तो काळ गेला. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी, आग लाव त्या मोर्चाला, याच्यात उतरू नका. विनोद ह्या नाही, माऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो, एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळली का? फक्त पाहत राहायचं. ती बुखत गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला, यांनी 2 ठोन दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतारले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला आणि बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता? सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं? तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही, फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं? राहायचं तरी किती दिवस? 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची. 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय. वादाला फळ आहे अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही वालू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपये इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन? ते माझं
मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना, आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रत्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात, घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठाले पोरं नका बोलू. ए जा पटकन. लहान पोरं, या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं गाठ. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न, मोठ्याल्या पोरांनी बोलायचं नाही. पुढचा प्रश्न, पोरांनो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे, जोरात सांगा, आई आणि एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा. आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे, मी सांगतो. हा याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा, कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शनवरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई, मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातल्या सांगितलं, एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही त्याचा. मी भात खात नाही, तू येऊच नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या, तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली, म्हणजे 12वीला, तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका, ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते. तिची बुद्धी 8ची नाहीये.
ती सायन्सची बुद्धी आहे, पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळे लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तुझ्या घरी का तमाशा आहे. 450 नाव छापितो बावळा का कशातही पैसे घालायचे. पागलपणाची लक्षण. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय करता. येड्याचा बाजार. कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवायला. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना हलकट नाही तर. आणि ते वरहडणं आला एक ताटली हातात घेत भात कान फटली. एकाला भातच सापडा ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तुझ्या बापाचं. आता गुलाबजांबू असा नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलं का काय होता ना चांगला गोल टपा टपा म्हातारी तोंडात टाकायची. गुतला म्हातारीच्या नागपुडीत म्याला म्हातारा. काय गरज काय होती पण. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राणी. राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. थोडा दम घे, थोडा दम घे. तर त्याची पार कॅपॅसिटी संपली. थांब सर, मोकळा बस, थोडा मोकळा बस. दम खोंडला त्याचा. ते मोकळा होय, मोकळा होय. हा त्याला हसून हसून तो डोळे त्याचे काही झाले. मोकळा बस. काय का मी आहे ना. मिठाला आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या, तो येडेपणाची. आशीर्वाद द्यायला भ्या वाटत होता. लग्नातले 7 लग्न जुने आहेत. आता एक नवीन पद्धत आली. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलं आता गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झालाय. त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप. लग्न कलवरी. नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे. ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असेल तर एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची. ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या.
कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती घोड्यानं नवरदेव. आणि मग त्याच्यापुढे तो बँडवाला इको द्या. ए बाहर फूल बरसाओ मेरा महबूब आया. बरोबर आहे का? मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता. प्रेत पेटवायचे आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. जमलं की नाही पोरांनो? मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का?